कारण सकाळी वातावरण थंड असतं ना, आणि आता एवढं थंड नाही आहे वातावरण, त्याच्यामुळे चंदन बटव्याची भाजी खूप कवळी आहे बरं का, आणि गावरान पण आहे बारीक पाण्याची. माझं मी योगासनं करत होते ना नॉर्मल कुछ बी. पुणे शहरामध्ये सायकलिंगच्या स्पर्धा होणार आहेत ना, त्याच्यामुळे सुट्टे बोललेला पडली आहे ऍक्च्युली, पण असं वाटतं की कोण ठेवलेली आहे. वॉटर बॉटल असं धरून ठेवायचं. अच्छा. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे मी दादूच्या डब्यासाठी स्वयंपाक करत आहे. या कढईमध्ये मी मोहरीची भाजी शिजायला घातलेली आहे. हे बघा, खूप थोडीशी झालेली आहे शिजून मोहरीची भाजी. गड्डी आणली ती खराब निघाली थोडीशी, त्याच्यामुळे शिजून मेथीची भाजी मोहरीची भाजी थोडीशी झालेली आहे. अभी इसको निकाल के रखती हूँ आणि चंदन बट्याची भाजी फोडणीला घालते. छान खमंग वास सुटलेला आहे मोहरीच्या भाजीचा, किती सुंदर दिसत आहे. हिरव्या पालेभाज्यांसाठी मी लसूण आणि मिरची बारीक वाटून टाकत असते. छान तिखट खमंग लागतात भाज्या. चंदन बटव्याची भाजी खूप कवळी आहे बरं का, आणि गावरान पण आहे बारीक पाण्याची, ही चवीला छान लागणार. आता भाजी शिजत आहे तोपर्यंत कृषी मातेला जल अर्पण करते. पुन्हा मटकीची भाजी करायची आहे, चपात्या करायच्या आहेत, भरपूर स्वयंपाक करायचा आहे. अजून बाहेर पण खूप शांती आहे, थंडी असल्यामुळं. पण 2-3 दिवस झालं थंडी कमीच आहे. हे बघा किती सुंदर ऊन पडलेलं आहे भिंतीवरती, गवती चहाच्या पानांवरती, सुंदर वाटत आहे. श्री श्री सखेश्वरी पापर्णी पुण्यदे नमस्ते नमते, नमो नारायण प्रिय, नमो नमो विष्णू प्रियाय, नमो नमः. आमच्या खिडकीमधून ना हळूहळू सूर्यनारायण दिसणं कमी होत चाललेलं आहे, तरी पण दिसले. प्रणाम सूर्यनारायण भगवान. ओम भास्कराय विद्महे मोर्तिकराय धीमहि तन्नो आदित्यः प्रचोदयात. चलो सवेरे का एक काम हो गया. आता मी कढईमध्ये मटकी पण फोडणीला घातलेली आहे, इसके ऊपर ढक लेती हूँ. आणि इथे सुंठ आणि गुळवेलचा काढा पण तयार झालेला आहे, पिते आता. कोंडेजीने सुद्धा देवपूजा केलेली आहे आज सकाळ सकाळी. पूजा संपन्न झाल्यानंतर फोंडेजी आता जेवण करत आहेत. आज एवढा लवकर जेवण करत आहेत, 8:45 वाजताच. फोंडेजी आज जल्दी जाने वाले हो ना, ट्रॅफिक की वजह से. आज पुण्यामध्ये ग्रँड टूर आहे, परदेशी लोक येणार आहेत सायकलिंग करायला. हां, ट्रॅफिक जास्त वाढेल म्हणून फोंडेजी आज लवकर जाणार आहेत. आणि मी आता थोड्या वेळ टेरेसवरती जाऊन येते. आज खूपच थोडासा व्यायाम करणार आहे, किंवा करणार पण नाही आहे, फक्त ऊन घेऊन येणार आहे. कारण आज मी ठरवलेलं आहे की आठवड्यातून 2-3 दिवस योगा क्लासला जायचं. तर सकाळी ना माझं इथं कंटिन्यू व्यायाम नाही होत, कधी जाते कधी नाही जात, म्हणून मी ठरवलेलं आहे की आठवड्यातून एकदा योगा क्लासला जायचं आणि 10-15 मिनटं टेरेसवरती ऊन घ्यायला जायचं. देखते अभी कैसा क्या होता है. राधे राधे बेटा. 100% येऊ का जाऊन टेरेसवरती. तू आवर, आने के बाद खाना खाएंगे अपन. 9:14 झाले, तुला आता जायची गरज. 9:15 झाले. बापरे, क्या ही करूं. 15 मिनटात येते बाळा, जास्त नाही थांबत. ऊन घेऊन येते बाबू. विटामिन D3 खा के आती हूँ मैं जल्दी जल्दी. तू तयार हो जा, आपण खाना खाएंगे दोनों जण. आती हूँ बेटा, जल्दी जल्दी आती. माझं टेरेसवरती जाणं मनाने कॅन्सल केलेलं आहे. मी आता घरातच व्यायाम करणार आहे, तोही मनात शिकवेल तो. देखती हो अभी क्या सिखाता है लड़का. ए भाई जल्दी से सिखा, एक्सरसाइज सिखा. कौन सी एक्सरसाइज सिखाने वाला है. नॉर्मल. माझं मी योगासनं करत होते ना नॉर्मल, कुछ भी. तुझको योगा की ताकत पता नहीं बेटा, इसलिए तू ऐसा करता है. नाही मी काय म्हणतो, योगामुळं तुमची बॉडी फ्लेक्झिबल होते, त्याच्यात नो डाऊट. हां, फ्लेक्झिबल होऊन काय उपयोग. जर तुमचं म्हातारपण ते आकडून बसणार आहे हाडं बिड. कोण बोललो तुला असं. ना ना ना, ऐसा नहीं होगा. योगा को नाम रख रहा है तू. नाही पण होऊ शकत, मी असं म्हणत नाही, पण आतापर्यंत मला दिसलेलं नाही. मला 3 वर्ष झाल्यापासून मी एक्सरसाइज करत आहे, योगासन करत आहे. आमच्या एरियामध्ये ना 2000 जायची जॉगिंगला मी जात होते. मी खूप रनिंग केलेली आहे. इनको क्या पता है, मैंने बहुत एक्सरसाइज की मला माहिती आहे ना. रामदेव बाबा आमच्याकडे आलेले, मग त्यांच्याकडे मी 8 दिवस गेले शिबिराला. मला सगळे योगासन माहिती आहेत तसे. आणि त्याच्यानंतर कंटिन्यू 2 महिने मी योगा क्लासला गेलेले फ्री मधल्या, इसलिए मुझे सब योगासन पता है. लेकिन आजकल की पीढ़ी को योगा की पावर, योगा का महत्व इतना पता नहीं है. उनको सिर्फ जिम ही पता है, पैसे देके हमारे करने की.
मेरे को तुम गलत ठहरा मी म्हणते ना याला पण म्हणत असते जिमला नको जात जाऊ, दुराणी कर, सूर्यनमस्कार कर, योगासन कर, लेकिन ये लड़का सुनता नहीं. चल जल्दी से सीखा बेटा, टाइम हो गया, कब खाना खाऊंगी, कब घर के काम करूंगी. चला हम्म. घ्या हाँ. असं ते मी सांगितलं. रोज करतेच ना. अरे तू 10-20 वेळा कर पहिला, मी सांगतो काउंट ठीक आहे. घ्यायचं काउंट. ठीक है चलो कर देती हूँ आज इसके साथ एक्सरसाइज. का नाही करत आहे दावा? का नाही करत आहे? अरे मला जायचं नाही योगा क्लासला, हा. तिथे पण करायचं ना व्यायाम. मग इथं एवढा मोठा तू मला कुतून घेतोय. काहीच नाही. आताशी फक्त हात आणि मान हलवले, असं वरून खाली जायचंय. तिचा टाईट ड्रेस आहे ना त्याच्यामुळे दुखले शोल्डर. अरे बापरे. आता तिकडं जाणार मी आज. कारण देते आता. हा? चल खाना खाएंगे, लेट हो गया बेटा. खाना खाना है तरी अरे जाना है ना शाम को एक्सरसाइज के लिए, इसलिए मैंने कर. ठीक है चलो जान दो, अभी खाना खाते हैं. खाना खाएंगे. चलो. जेवण झाल्या झाल्या मना लगेच झाडू मारत आहे, त्याचं रेग्युलर काम करत आहे. आणि मना कॉलेजला चाललेला आहे. सकाळी तर म्हणाला मला की आई मी कॉलेजला नाही जाणार, आज सुट्टी आहे. पुणे शहरामध्ये सायकलिंगच्या स्पर्धा होणार आहेत ना, त्याच्यामुळे सुट्टी आहे बोललेला. पण आता म्हणतो की जायचं आहे मला. काय बनून जायचं? व्हॉलेंटियर बनून जाणार आहेत. आणि मला असं वाटतं की माझं आज सुद्धा योगा क्लास जाणं कॅन्सल होणार आहे. आता हा गाडी घेऊन गेल्यानंतर मी कसली जाते तेव्हा. वाक्य सांग ना तू काय बोललेली. मी सकाळी व्यायाम केला असं बरं झालं असतं असं वाटायला लागलंय. मी केला नाही. त्याच्यानंतरचं वाक्य काय? तसं मला कंटाळा येतो योगा करायला. हा नाही तिथं 4-4:30 वाजता असतो ना योगा क्लास सायंकाळी. मग त्यावेळेस ना योगा नाही करू वाटत मला. सकाळी फ्रेश वाटतं प्राणायाम योगासनं करायला, व्यायाम करायला. पण 4:30 वाजता नको वाटतं. 4:30 ते 6 वाजता घरी यायला जवळ 1.5 तास लागतो. त्याच्यामुळे मला सहसा तिकडे जाऊ वाटत नाहीये. पण मला जावं आठवड्यातून एकदा दोनदा तर जावं. आजकाल दादूचा डबा लवकर असल्यामुळे मला जाणंच होत नाही टेरेसवर रोजच्या रोज. म्हणून म्हणलं 1-2 दिवस आपण तिकडे जावं योगा क्लासला, 2-3 दिवस टेरेसवरती जावं असं माझं नियोजन होतं. त्याच्यामुळे मी आज व्यायाम नाही केला. पण आता मना म्हणतोय की मला जायचं आहे. कैसे क्या होगा मेरे जाने का, एक्सरसाइज भी नहीं की सवेरे. ठीक है बेटा, आला 4:30 पर्यंत ये, फिर जाऊंगी मी, नाही तो ठीक आहे. बाकी काल आमच्या नवीन घरून मी हे कपडे आणलेले आहेत. अरे दिखाने हे बघा याच्यामध्ये कपडे आणलेले आहेत. बिछाणा पण आहे पलीकडच्या बॅगमध्ये. आणि थोडेफार कपडे आणलेले आहेत. आणि तिथे ना बाजार भरलेला आमच्या नवीन घराच्या थोडंसं अलीकडे, तर तिथून हे टोपले आणलेले आहेत 2. मला कसे वाटले बाळा, कसे वाटले टोपले? सॉरी सॉरी बेटा, मला गार लागते ना फरशी म्हणून मी चप्पल घालते बाबू. हे 2 टोपले आणलेले आहेत मी, पोळ्या भाकरी ठेवण्यासाठी आणलेलं आहे. तसे तर छोटे आहेत टोपले माझ्याकडे, आणि हे थोडंसं मोठं टोपले आणलेलं आहे मी. आवडले. आणि एक ना कंडी पण होती. कंडी म्हणजे थोडंसं एक मोठं असतं ना, काय म्हणतात बाळा त्याला, ते मोठं असतं बास्केट. वेगळ्या प्रकारचे बास्केट पण होतं तिथे. पण फोंडेजीने मला घेऊन दिलेले कपडे ठेवण्यासाठी, आमचे धुतलेले कपडे ठेवण्यासाठी. कारण आम्ही काय करतो, सगळे धुतलेले कपडे सीटरवरच ठेवतो. हा बेडवर ठेवतो. तिथून कोण घरीच घालत नाही 3-4 दिवस. म्हणून मी काय विचार केला होता, एक बास्केट घ्यावा, त्याच्यात ते धुतलेले कपडे ठेवावे रोजच्या रोज. पण फोंडेजीने नहीं लेने दिया. उसके बाद मैंने जिद करके ये 2 चीजें ली ली. मी ही भांडी आणि किचन ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे. किती चकाचक चमकत आहे किचन. बाकी इथं मी काल आणलेल्या 2 टोपल्या पण स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत. कारण याच्यामध्ये भाकरी चपात्या ठेवायच्या आहेत, त्याच्यामुळं धुवूनच वापरायच्या. डब्बा ले का नाही? ठीक आहे. हां विथ आय कार्ड काय बेटा? आणि मी कॉलेजला थोडं चाललोय. बर ठीक आहे. यशवंत भव, यशस्वी भव पप्पू. कॉलेज बंद आहे हमारा. बर लवकर ये, लवकर येण्याचा प्रयत्न कर. 4 वाजेपर्यंत, 4:30 पर्यंत. तुला योगा करायला? अरे दुपारचं योगा करायला कंटाळ येतं रे, सकाळचं नाही येत. लबाड बच्चा मेरा. आवजो बेटा, आराम से गाडी चलाय लो. म्हणा तर माझा कॉलेजला गेलेला आहे. कॉलेजला म्हणजे युनिव्हर्सिटीच्या आसपास गेलेला आहे व्हॉलंटियर म्हणून. बाकी कपडे पण मी मशीन लावलेले आहेत. आज थोडेसे जास्त कपडे मशीन लावलेले आहेत. काल नवीन घरून आणलेला बिछाना वगैरे मशीन लावलेला आहे. आता धुवून झाल्यानंतर आज टेरेसवरती कपडे सुकायला टाकायला जावं लागणार आहे मला. तोपर्यंत मी कालचा व्हिडिओ एडिट करते. सायंकाळचे 4
4 वाजलेले आहेत आता. बाकी दुपारी मी थोडा आराम केला, कालचा व्हिडिओ एडिट केला आणि आता अपलोडला सुद्धा लावलेला आहे. आणि आज 4:30 वाजता मी योगा क्लासला जाणार होते, पण मनाच गाडी घेऊन गेलेला आहे. आणि मनाचं 4 वाजता मला मेसेज आलेला आहे की आई मला लवकर यायला जमणार नाहीये, उशीर होणार आहे. म्हणलं ठीक आहे बाळा, क्या ही कर सकते अभी. मनाची इच्छा आहे की मी घाम गाळेपर्यंत व्यायाम करावा. तसे तर मी करत असते व्यायाम, पण त्याला काय वाटतं आई खूप क्षुल्लक म्हणजे थोडासा व्यायाम करते, म्हणून म्हणतो की आई, म्हणून माझ्या मागे लागलेलं सकाळी की तू आई भरपूर व्यायाम कर, माझ्यासमोर थांबून व्यायाम कर. त्याला कोण समजवायचं, मी भरपूर व्यायाम करते, तसा योगासनं वगैरे भरपूर असतात माझी. अभी क्या ही कर सकते हे. आता मी काय करते, घरीच व्यायाम करते थोडा वेळ, म्हणजे सकाळचा व्यायाम आता मी सायंकाळी करते. बाकी दुपारी खिडकीमध्ये मी 2 टोपल्या धुवून ठेवलेल्या, त्यातली एक टोपली बघा खाली ठेवलेली आहे, पडली आहे ॲक्च्युली, पण असं वाटतं की कोण ठेवलेली आहे. आणि दुपारी मी 2 कलश पण धुतलेले, हा ग्लास पण धुतलेला. पण मी मगाशी झोपेतून उठले ना, बघते तर काय टोपली खाली कशी काय, मला वाटलं मला आला की काय घरी त्याने ठेवली काय असं वाटलं मला जस्ट. म्हणलं दरवाजा तर आतून बंद आहे, कोण ठेवणार आहे. नंतर लक्षात आलं की ही नक्कीच पडलेली असणार आहे टोपली खाली. चलो क्या ही कर सकते, करते आता व्यायाम थोडा वेळ. माझा सगळा व्यायाम झालेला आहे आणि व्यायाम करेपर्यंत सायंकाळचे 6 वाजलेले आहेत. तरीही माझा मना अजून नाही आला, पता नाही क्या हो गया आहे. बाकी ना आता व्यायाम केल्यामुळे खूप घाम आलेला आहे. सकाळी जेव्हा व्यायाम करते ना तेव्हा एवढा नाही घाम येत, हलकासा येतो, कारण सकाळी वातावरण थंड असतं ना, आणि आता एवढं थंड नाही वातावरण, त्याच्यामुळे घाम आलेला आहे सगळ्या केसातून तर गालावरती वगैरे घाम आलेला आहे. हे बघा माझा म्हणा आता आलेला आहे 6:30 वाजता. हांजी कैसा रहा दिन बेटा? बढ़िया था. क्या क्या किया? अरे आम्हाला आम्ही कशामुळे होतो फक्त वॉटर बॉटल असं धरून ठेवायचं. अच्छा. ते घेऊन जाते. सॅशे होता. अच्छा. ग्लुकोन सारखं होतं. हा. असं साधं फोल्ड केले घेत येतं. अच्छा. 10-15 तर आम्हीच पिऊन टाकले. कुछ खाया की नाही खाया? काय सॅशे पिया? मग काय खाल्लं? मी तर थोडं सब कुछ खाया. बाकी या इथं मी स्वयंपाकाची तयारी पण करत आहे संध्याकाळच्या. हे बघा डेस्कीमध्ये मी तांदळाची खीर शिजायला ठेवलेली आहे, कारण कालचं दूध भरपूर शिल्लक होतं. म्हटलं काय करावं, तर जी तांदळाची खीर केलेली आहे. या पातेल्यामध्ये भात शिजायला ठेवलेला आहे आणि ह्या पातेल्यामध्ये डाळ शिजत आहे. तर असे 3 स्टोव बिझी आहेत. मी सायंकाळची पूजा करून घेते, त्याच्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाते आरतीला. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.